बरे ना? बरेच असतील, मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता. लाईक शेअर करत जा जरा माझे व्हिडिओ. हे बघा, संध्यास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज बनवायचे आपल्याला हे ढोकळे. हे बघा, ढोकळे बनवण्यासाठी मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलंय. 1 वाटी हिच्यात टाकलंय आणि हे दुसरी वाटी हे टाकते. हे बघा, 2 वाट्या बेसन पीठ आपल्याला घ्यायचंय आणि याच्यात टाकायचं आहे चवीनुसार मीठ. हे बघा, चवीनुसार मीठ टाकते. हे टाकलं मीठ. आणि हे दही होतं, एक फार घट्ट होतं. हे मी काय केलंय, हे मिक्सरच्या भांड्यात मी करून घेतलं. हे आपण थोडंसं दही टाकू याच्यामध्ये. हे बघा, हे एवढं दही टाकलं. हे दही 2-3 दिवसाचं हे आंबट असेल म्हणून मी थोडंच दही टाकलं, बाकीचं दही ठेवलं. मीठ टाकलं आणि आता आपण हे दही आणि हे हलवून घेऊ. याच्यात हळद टाकू थोडी. हळद कमीच टाकायची, कारण की जास्त हळद झाली की ढोकळ्याचा कलर लाल होऊन जातो, म्हणून ही हळद कमीच टाकायची. तर मी अगदी किंचित अशी थोडीशीच हळद टाकली, जास्त हळद टाकायची नाही. हळद आणि मीठ टाकलं मी. आता थोडं पाणी टाकू. अगोदर जास्त पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकून हे असं करून घ्यायचं. छान असा ढोकळा, खुसखुशीत आणि नरम जाळीदार असा ढोकळा मी तुम्हाला करून दाखवणार. असं चांगलं फेटवून घ्यायचं. याच्यामध्ये गाठ नाही राहिली पाहिजे. असं थोडं थोडं पाणी टाकून, सुरुवातीलाच जर जास्त पाणी टाकलं ना तर याच्यात गाठा तयार होतात. त्या गाठा लवकर जिरत नाही. हे बघा, हे असं झालं पाहिजे. हे छान, जास्त पतलं नाही आणि जास्त घट्ट नाही. हे असं आलं पाहिजे मस्त. हे चांगलं झालं. आता आपण याला झाकून ठेवू थोडा वेळ. बघा, हे 10-15 मिनिटं आपण झाकून ठेवू. बाजूला ठेवून देऊ 10 मिनिटांसाठी. हे बघा, या कढईमध्ये मी मीठ टाकलेलं आहे. हे बघा, आणि ही कढई मी गरम करायला ठेवलेली. हे स्टँड ठेवलं आहे, याच्यामध्ये खाली मीठ टाकलंय आणि कढई गरम करायला ठेवली. आणि हे बघा, आता हे छान फुलून आलंय. याला हलवायचं बी असलं तर असं शिधच हलवायचं, असं उलट हलवायचं नाही, असं शिधच हलवायचं. हे बघा, असं असं. आणि हिच्यात आपण आता हा लिंबू आहे ना, हा लिंबू थोडासा टाकू. लिंबू टाकला मी थोडा. आणि हा डब्बा आहे ना, याला तेल लावून घेतलं मी. आता हे लिंबू टाकून आपण फेटून घेऊ थोडंसं. आणि याच्यामध्ये थोडं तेल टाकू, चमचाभर. हे बघा, हे चमचाभर तेल टाकते. आणि हे फेटायचं चांगलं.
आता आपण काय करू, हे इनोची पुडी, एक तर खायचा सोडा टाका, एक तर इनोची पुडी टाका. माझ्याजवळ हा खायचा सोडा पण आहे आणि ही इनोची पुडी आहे, तर मी हे इनोची पुडीच टाकणार आहे. हे बघा, हे इनोची पुडी आहे माझ्याकडे. हे इनोची पुडी मी टाकते. हे बघा, ही पूर्ण पुडी मी टाकली. याला ऍक्टिव्ह करण्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकू याच्यावर. हे बघा, हे झालं ऍक्टिव्ह. आता याला छान असं शिध्या हातानं फेटून घ्यायचं. सगळा इनो सगळ्या पिठामध्ये कालवला गेला पाहिजे. आता वेळ करायचा नाही, हे प्रोसेस फटाफट करायची मस्त. या डब्याला पण तेल लावून घेतलंय मी. या डब्याला तेल लावलेलं आहे. हे बघा, आता आपण हे याच्यामध्ये टाकून घेऊ छान मस्त. त्याच्यात सगळ्या वस्तू टाकून घेतल्या आहे. याला असं ठोकून देऊ व्यवस्थित आणि झाकण काढून घेऊ. आता हे गरम झालंय छान. आता याला बरोबर ठेवून घेऊ व्यवस्थित आणि याच्यावर हे ठेवू. हे बघा, आणि झाकण ठेवून देऊ. सगळीकडून व्यवस्थित झाकायचं, कारण वाफ बाहेर जायला नको. मस्त झाकून घ्यायचं. 20 मिनिटं झालेले आहे. आता आपण उघडून पाहूया कसं झालं, तर झाला का नाही. तर बघा कसा फुगून आलाय वर. आता इथे चाकू घालून पाहू. हे बघा, थोडासा बाकी आहे. थोडंसं उधू 5 मिनिटं आणि याला काढून घेऊ 5 मिनिटं झाल्यावर. आणि थोडंसं थंड करून आता हे झालेलं असेल. आपण गॅस बंद करून देऊ. हे बघा, गॅस बंद केला आणि हे झाकण काढून घेऊ आणि याला उचलून घेऊ. हे बघा, थंड व्हायला 5 मिनिटं राहू देऊ थंड व्हायसाठी. बघा, हा केक पूर्ण झालेला आहे छान. आता आपण याला काढून घेऊ. हे बघा, हा छान झालेला आहे डोसा. आता आपण या तळका पॅन मध्ये तेल टाकू. याच्यामध्ये मोहरी टाकू. हे बघा, मिरची टाकू. तेल थोडं कमी झालं. आता थोडंसं तेल टाकू आणि
तर छान असा तडका देऊ आपण. मिरची झाली पाहिजे. मी 1 चमचा साखर काढली, मी 2 चमचे छान अशी उकळी आली. आपण गॅस बंद करून देऊ. आणि हा बघा किती छान झालेला आहे हा ढोकळा. मस्त, हे बघा नरम लुसलुशीत आणि छान असा ढोकळा झालेला आहे. आता आपण हे याच्यावर टाकू. हे बघा तडका. छान असा ढोकळा झालेला आहे. असा ढोकळा तुम्ही पण बनवा, तुम्ही पण खा. खूप असा छान मस्त नरम चटक झालेला आहे. हे बघा असा नरम बेसन पिठाचा ढोकळा मी तुम्हाला करून दाखवलेला आहे. हा ढोकळा खूप छान झालेला आहे आणि खूप चविष्ट आहे. ढोकळा आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका बरं का.